नमस्कार, मी आशाच किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. चला तेच काय बनवायचं म्हणून वेगळं काहीतरी नवीन ह्या दिवाळीला आपण करूया म्हणून फुलासारखे पंखडीवाले आणि परतदार खास ते नमकपारे बनवले आहेत. आणि ते कसे बनवले आहेत त्यासाठी आपण कसे बनवले आहेत ते, आणि मुलांना तर खूप आवडतात. हे खूप क्रिस्पी आणि क्रंची होतात. तर आता त्यासाठी मी ह्या वाटीने 2 वाट्या मैदा घेतलेला आहे, अर्धा चमचा ओवा घेतला, अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे, 1 चमचा काळं तेल घेतलेला आहे, 3 चमचे तुपाचं मोहन घेतलेलं आहे, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. तूप आपल्याला कडकडीत गरम करायचं आहे आणि त्याच्यानंतर हे मैद्याला चांगलं चोळून हे सगळं साहित्य त्याच्यामध्ये टाकून जसं नमक पारेला आपण कसं मैदा मळतो तसा मळायचा आहे. आणि बघा हे मैदा असा पातळ पोळी लाटायची आहे आणि एक असं छोटंसं काहीतरी गोल आकाराचं घ्यायचं आहे आणि त्याने असे गोल 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 आपल्याला कट करायचे आहेत. हे सगळे गोल असे कोट करून एका प्लेटमध्ये घ्यायचे आहेत आणि त्या प्लेटमध्ये, आणि डिटेल रेसिपीसाठी माझ्या फोटोच्या खाली त्रिकोणी बटन आहे, त्या बटनावरती जाऊन क्लिक करायचे. अशा प्रकारे मी सगळे गोल तयार करून घेत आहे आणि सगळं गोल तयार करायचे. आणि हे गोल जर एकावर एक चिकटले नाही तर असं समजायचं की आपला आटा परफेक्ट तयार झालेला आहे. हे चिटकत नाही आहेत अजिबात. आणि पातळ लाटी लाटून घ्यायची, खूप पातळ लाटायची. पापड जे असतं ना, पापडापेक्षा थोडीशी जाड अशी लाटी असावी. अशा प्रकारे तुम्हाला गोल गोल सगळे लाटे लाटून गोल गोल कट करून तयार करून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला ते फूल तयार करण्यासाठी पहिला म्हणजे गोल असा खाली ठेवायचा आहे, त्याच्यावरती पाणी लावायचं आहे. परत दुसरा गोल ठेवायचा आहे, परत त्याच्यावरती पाणी लावायचं आहे, हलकंसं बोटाने पाणी लावायचं आहे. तिसरा गोल असं खाली ठेवायचा आहे, त्याच्यावरती पाणी लावायचं आहे. चौथा गोल खाली ठेवायचा आहे, त्याच्यावरती पाणी ठेवायचं आहे. आणि 5वा गोल ला पाणी लावायचं नाही, ते मी त्याच्यावरती ठेवून एका काडीने तुम्हाला असं मधून प्रेस करायचं आहे. ज्या असं उभं पाणी लावायचं आहे आणि जिथं पाणी लावलेलं आहे तिथूनच त्या काडीने असं प्रेस करून घ्यायचं आहे. दोन्ही बाजूनी असं दाबून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला तेल गरम करायचं आहे आणि तेल गरम केल्यानंतर आपल्याला कमी गॅसवरती हे तळायचं आहे. कमी गॅसवरती तळल्यानंतर ते म्हणजे आपण जे नमक पारे सोडलेलं आहे त्याचे फुलदार कळीदार ते आपोआप त्याच्या पंखड्या खुलायला सुरुवात होतात. आणि चांगले खरपूस भाजून घ्यायचं आहे, नाहीतर आत असं जास्त पारे असल्यामुळं कच्चं राहू शकतं. अशा प्रकारे बघा फुलाच्या आकाराचे नमक पारे आपले तयार झालेले आहेत. ही खूप क्रिस्पी क्रंची लागतात, अगदी खारीसारखे टेस्टी लागतात. खारीसुद्धा पाठीमागं सारखे याच्यापुढे अशी एवढी टेस्टी लागते. चहाबरोबर तर एवढे छान लागतात. मुलंसुद्धा खूप आवडीने खातील. बघा दिसायला पण किती सुंदर कलर, आणि अशा पंखड्या पण अशा सुट्ट्या खुलखुलीत झालेल्या आहेत. दिसायला पण खूप छान आणि खायला पण क्रिस्पी आणि मुलांना आवडणारा पदार्थ आहे. चला तर